शिवप्रभात मंडळी, शिवप्रभात. कसे आहात? मजेत ना? मजेत राहायला पाहिजे. चला, आज आम्ही फोडीला सुरुवात केलेली आहे मंडळी. चला, आम्ही निघालो वरती शेटकांब्याजवळ. मंडळी, सकाळचं वातावरण बघा गावाकडचं. आमचा आज पारच आता निघाला खाली गुरा सोडून. ही आमची बच्चे कंपनी निघाली खतायला शेटकंब्याजवळ. बाकीची मंडळी आले. हो दादा, काय म्हणताय? चौकाल तर आहे फोडीला सुरुवात केली का? होय काय? शेटकंब्याजवळ मंडळीकडे माणसं लागले फोडीला. हे बघा, काय झालं? लागलो काय फोडीला? मग होय, मग फोडीला निघालीला. मंडळी, आम्ही आता आलो शेटकंब्याच्यावरती. आमचा अनुष बघा बॅट बॉल घेऊन आलाय. त्याला वाटलं आम्ही खेळायलाच निघालोय. आणि अनुष मित्रांनो, टाकला रुजला आहे बघा. दाना टाकला पण रुजला, मोठा झाला टाकला तरी बाबा. टाकला रुजला. हा मित्रांनो, बघा डाळने पण रुजले. हे मध्येच का रुजले बाबा? असं आहे काय? हे बघा दाणे रुजले. मित्रांनो, गावाकडचं वातावरण बघा. चहा प्यायला या. सकाळची टी टाइम झालाय. आता मंडळी आमची सर्व रानामध्ये आलेले आहे. आमचे अनुष भुवड हे क्रिकेट खेळत आहे. बाबा चहा पित आहे. आराध्या, मानसी चहा प्यायला बसले. आमचा अनुष खेळायला आलाय क्रिकेट. हाय कर. हा, थोडी सुरुवात आज आम्ही करणार आहे मित्रांनो. हाय कर. मंडळी, फोडीला सुरुवात झाली गावाला कोकणात. बघा आमच्या अनु तिकडे काय बघतोय काय माहिती. चामटे आले. किती आहे? एकच आहे बस. ऑरेंज आहे. आमची आराध्या बघा मध्येच खतते. हा हो, आराध्याने खातला भरपूर.
बोकडाला मी त्यांची इथे मान दुखरे मग येते मित्रांनो हा बघा आमचं बाबू मम्मी खातात आहे बाबा पण इथं पप्पांनी फोडतात आहे इथं फोडीला सुरुवात केली पप्पाच्या डोळ्यात काहीतरी गेलाय बाबू बघा खातोय मम्मी पण बोल कॅमेरामॅन कोण आहे कोण आहे सुभाष भोर आराध्य शिवाज भुवन आराध्य त्याचं नाव सांगतो कोकण का सुभाष त्यांची पोरगी बोलते सांग ना बोलते मम्मी बघा उभं राहिले बघा ते रोजच उभी राहते बाबा बघा बोलतात आहे, उभी राहते दररोज पप्पा खातात आहे हे बघा हा एक टीवला काय करतोय ह्या बाबू नाग चालवतोय उकडा नांगलाय मी टी शर्ट घातलाय बाबा हे बघा बाबा इकडे बघा इकडे बघा बघतात पाऊस आवाज करतो पाऊस आवाज बघा पाऊस चालू झालाय मंडळी खतून झाल्यानंतर ढिकल मार लागते हे का हे खतून झालं मंडळी मंडळी आराध्या ढिकल मारते आमचा अनुज भोड हे क्रिकेट खेळतात आहे हां काय खाई याल और खत्ते का मंदिर आमचे क्रिकेटपट्टू अनुज भोड हे क्रिकेट खेळतात आहे बा बॉल उडवत आहे गेला खाली कसं बाय भात टाकल तू अरे काय पडशील माहिती आहे काय खाली तुला आपत्ती चांगली अभ्यास कर आता
आता बस कर खती या आम्हाला संध्याकाळपर्यंत हा व्हायला पुरावा हा पुढचे 3 हा एक हो 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 एक डॉट झाला एक डॉट 2 3 किती एक डॉट झाला ना पप्पा एक दाखव 4 5 डॉट व्हायला हवंय 2 दाखव एक डॉट झाला ना नंतर आउट डबल काय भात फिरायला सुवायला उद्या का नको उद्यापर्यंत भात तिथलेच फेकायचं ना दोनदा झालंय काय रे उद्या का नको भातात असते देऊ त्यात तिकडे जात म्हणजे तिकडे जाल बॉल पुढे होय आहे ते दोनदा झालंय होय. 3 डॉट त्या खताच्या उपा जमा हा पावडा लागेल हा आग ते खालीच दवडला ते वर मारायचं ना जोरान मारतो ना ओपन होय बॉक्स बॉक्स नाही हा पकड मंडळी 2 चोंडे कतून झाले आता 3ऱ्या चोंड्यामध्ये आलोय इकडे भात पेरलेला आहे मंडळी ही बच्चे कंपनी खेळतात आहे पाऊस आलाय 4 काटे उभे गेलाय आणि वरती कागद ठेवलाय मित्रांनो पाऊस बघा आला मोठा आलाय हे बघा दणदणीत आलाय पाऊस चालू केलं बघा तिकडे मित्रांनो बघा पाऊस मोठा आला पाऊस मित्रांनो पाऊस बघ केवढा आला तो मोठा आला पाऊस हे बघा आम्ही आज होडीला सुरुवात केलेली आहे मित्रांनो हे बघा एका कागदात राहिलेले 4 मंडळी
मंडळी पाऊस बघा भरपूर आहे. थंडी लागते कोपऱ्यात जाऊन बसलाय समोर. पाऊस मोठा आला आहे मंडळी. पाऊस मंडळी अनुष आणि आराध्या खत्ते पावसातनी. ए खाता खाता पटापट खाते मंडळी. ए बच्चे कंपनी खाता. पळाली पळाली पाऊस आला मोठा. मंडळी घरी निघाली. मित्रांनो पाऊस भरपूर झाला आहे. आता आम्ही घरी निघालो. पाऊस खतायला देत नाही. फोडीची कामं चालू झाले आहे. चला मित्रांनो आम्ही घरी निघालो. मित्रांनो आम्ही आता निघालो घरी. बघा मित्रांनो पाऊस भरपूर आहे. आता पाऊस चालू झाला आहे गावाला. आज नदीला पाणी येईल. मित्रांनो हा पाऊस लावणीचा पडतोय. एवढं पाणी पडलं ना लावणीला मग मस्त पैकी लावल्यावर मस्त मजा येते. मंडळी पाऊस किती पडतोय बघा. आमचा हा पारस घरातून बघतो वाकून पाऊस किती पडतोय. पारू पाऊस पाहिजे तुला काय. पाऊस बघ किती पडतोय. वाव हे धबधबे टमाटून झाले आहे मित्रांनो. काय पाऊस पडतोय. हवा सुटली मित्रांनो. बघा तिकडे डोंगरातून धुका येतोय मित्रांनो. चला मित्रांनो व्हिडिओ इथं थांबवतो. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. बघा पाणी बघा आता वाढलंय. सर्व नदी साफ झाली. पात्रे सर्व वरणी आणला. मंडळी मी कोकणकर सुभाष. मी चाललो आता नदीवरती खेकडे पकडायला. सचिन भोड बच्चे कंपनी सर्व बघतात आहे मला. हे बघा सचिन भोड निघाले खाली मित्रांनो. हे बघा सचिन भोड खाली आहे धावत निघाले. वाड्यात पोरं आहे ते घेऊन जातो नदीवरती. मित्रांनो पोरं खेकडे पकडायला आले नदीवरती. बघा परंतु अंधार झालाय नाही. उजाडतीलच आहे तरी पण पोरं धावपल करतात आहे खेकडे पकडण्यासाठी. आमचे अमर भोड सचिन भोड आमचे विनायक भोड पाटणी बॅटाय माझा आता उजाडले आहे तरी. त्याला पुढे बघतो. कचरा भेटला कचऱ्यासारखा भेटला जास्त. हे बाहेर गेले फक्त कुठलं जाय जास्त कुठल्या नाही कमी. हे पाणी ना पाणी ना पुढे सार्थक. सार्थक वरती गेला. आणि पप्पू कुठे आहे. पप्पू हा हो पप्पू पाणी विहिरीतलं खजूला ना सगळं. कुठे आहे हा कुठे काढता का. वा हा मर विनय आता
हे हा सची बोट दणदणीत पडला खाली मंडला हे काल नाही ओरिजिनल आहे ती याला नाही पकडत समजत होतं पकडला होता त्यांना पडला ना मला इथं. हा बाहेर बाहेर जात भेटत तसं होत नव्हतं टाकू ते असं पकडत पकडून खाली कुठने गेलो कुठपर्यंत वरती काय नाही गावलं काय नाही नदीला बघितले पोरे आवाज उज्ज्वल असेल ती काय हा उजवून गेली अरे मोठी आहे कुठली नाही वाव काय केलं बोल्या बस चल हे घ्या हे वाटा खाली खांब्याच्या खाली पाणी काय वाटत नाही एवढं पाण्यात नाही ना पण वाटतात ना सार्थ घेतोय ना माझा आता बघितच राहता बाई का हे काय करता काय काय वाटतं काय अरे येतोय का खाली खाली ते बारके आहे त्याला